गुरुद्वाराजवळ आरोपींनी अंधाधुंद गोळीबार करून तिघांची हत्या केली। मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं आणि मृतदेह ताब्यात घेतलं। हत्येची ही घटना गुरुद्वार अकालगड साहिबाजवळ घडली। पंजाबमधल्या फिरोजपूर जिल्ह्यात मंगळवारी हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या 3 जणांना गोळ्या झाडून हत्या केली। पोलीस या घटनेचा तपास करत असून तिन्ही मृतदेह एकाच कुटुंबातले आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ही घटना घडली। एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून 5 जण बाहेर जात होते। जेव्हा ही कार गुरुद्वारा अकालगड साहिबासमोर पोहोचली तेव्हा हल्लेखोर दुचाकीवरून आले आणि त्यांनी कारवर गोळीबार केला। हल्लेखोरांनी कारवर सुमारे 20 राऊंड फायर केले आणि घटनास्थळावरून पळ काढला। गोळीबाराच्या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली आहे। लोकांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं। पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना त्यात 3 जण मृत अवस्थेत पडलेले दिसले। मृतांमध्ये एका मुलीचाही समावेश आहे। 2 महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत। पोलिसांनी घटनास्थळी महिलांवर प्राथमिक उपचार करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली। महिलांनी सांगितले की जी मुलगी मृत्युमुखी पडली तिचं महिनाभरानंतर लग्न होणार होतं। ती आपल्या 2 भावांसोबत खरेदीसाठी जात असताना अचानक त्यांच्या कारवर गोळीबार सुरू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येचं कारण अद्याप समजू शकले नाही। मृत मुलगी जसप्रीत कौर हिचं महिनाभरानंतर लग्न होणार होतं। हे कुटुंब लग्नाच्या खरेदीसाठी बाहेरगावी जात होतं। गुरुद्वारा अक्कलगड साहिबाजवळ त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला। गोळी लागल्याने मुलीचं जागीच निधन झालं। हल्लेखोरांच्या शोधासाठी सध्या नाकाबंदी करण्यात येत आहे आणि ओळख पटवण्यासाठी रस्त्यावर लावलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासलं जात आहे। डीएसपी वरिंदर सिंह खोसा यांनी सांगितलं की एकाच कुटुंबातले 5 जण गुरुद्वारा अकालगड जवळ एका कारमधून काही कामासाठी जात होते। तेव्हा दुचाकीवरून आलेल्या काही तरुणांनी कारला घेरलं आणि 3 जणांनी गोळीबार केला। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।